उत्तरात सांगा, नाहीतर काढून टाकू. पण अध्यक्ष महोदय, तिथं ट्रस्टवर असणाऱ्यांच्या फिरण्याची व्यवस्था, त्यांना टूर करण्याची व्यवस्था ह्याच्यात होईल, नाही तर मग लगेच निघेल की ते अयोध्येचं राम मंदिर बघून येऊ, मग तिथं आपण अशी व्यवस्था करू. त्यासाठी माझं हे ऑब्जेक्शन आहे. अध्यक्ष महोदय, ती रामभक्ताचं ॲफिडेव्हिट करणं, आता भक्ती ही ॲफिडेव्हिटने प्रदर्शित करायची व्यवस्था तुम्ही करायला लागलाय. म्हणजे मला नाही वाटत की असं ॲफिडेव्हिट अयोध्येच्या चंपतराय यांनी दिलं असेल. असं दिलेलं नाही आहे. तुम्ही फोन करून उत्तराच्या आधी विचारून घ्या चंपतरायांना की असं काय ॲफिडेव्हिट केलं होतं का तुम्ही. ही अनिष्ट प्रथा तुम्ही भक्तांच्यावर आणताय. तुम्ही राम भक्त आहे, तो हनुमानाला पण मानत असेल, मग दुहेरी निष्ठेचा प्रश्न तयार होईल आणि प्रश्न तयार गंभीर होईल. ही दुहेरी निष्ठा सुरू झाली. हे राम का भी भक्त है और हनुमान का भी भक्त है. आता काय बसून बोलू नका. बोला जयंत पाटील साहेब, बोला बोला. बोला पाटील साहेब, बोला. बोला जयंत पाटील साहेब, आपण बोला. बोला. मला संरक्षण द्या. बघा, या महादेवाचा भक्त राम, महादेवाचा भक्त रामावर बोलूच शकत नाही असा आमचा दावा आहे. बोला बोला. हा महादेवाचा भक्त आहे, तो रामावर कसा बोलू शकतो. तुम्ही रामाची बरोबरी करताय. सुधीर भाऊ, सुधीर भाऊ, नाही कुठं निघाले आपण जयंत पाटील साहेब माझ्याकडे पाहून बोला. आपण ओ पाटील साहेब. सुधीर भाऊ, तुम्हाला ॲफिडेव्हिट करून द्यावा लागेल. तुम्ही नक्की शिवभक्त आहात का रामभक्त आहात, तुम्हाला द्यावं लागेल. बोला जयंत पाटील साहेब, बोला. आपण मी आपल्याबद्दल बोलतोय की आपल्याला या सभागृहामध्ये घटनेने कुठल्याही धर्माचा अंगीकार, प्रचार, प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. आता असं असताना आपण ज्या वेळेला एखादा ट्रस्ट निर्माण करतो आहे, त्यावेळेला जर या अटी घालायला लागलो आणि त्याच्यात आपण ॲफिडेव्हिट मागायला लागलो, तर तुमच्यासारख्याची पंचायत अशी होईल की तुम्ही शिवभक्त आहात आणि आता तुम्ही जर समजा शिवभक्त म्हणून ॲफिडेव्हिट करून दिलं. अहो सुधीर भाऊ, तुम्ही शिवभक्त आहात ही आमची धारणा आहे. आणि आपण बोला ना. तुम्ही जर शिवभक्त असल्याचं ॲफिडेव्हिट करून दिलं तर मग रामाचं हे तुम्हाला घेणार नाही आणि तुम्हाला थांबवण्यासाठी ही प्रोव्हिजन आहे. चला ठीक आहे, बोला जयंत पाटील साहेब, बोला. म्हणजे अध्यक्ष महोदय, आता मी रामभक्त आहे, खरं म्हणजे घटनेच्या विरोधीचे हे सगळं बिल आहे. असं कसं म्हणू शकता की मी या देवाचा भक्त आहे, ह्या देवा, असं घटनेत सर्व धर्म समभाव अशी आपली घटना आहे. ती घटना बदलायचा प्रयत्न केल्यावर काय होतं हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे सर्व धर्म समभावपणा जो आहे, तो सर्व धर्म समभावाला छेद देण्याचं काम या तुमच्या बिलात होतंय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्या सगळ्या कामात 19(2) कलम आहे. निधीत जमा होणारे